आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक विधानसभेत मांडलं। आंध्र प्रदेशातल्या दिशा कायद्याच्या धर्तीवरती महाराष्ट्रात शक्ती कायदा आणणार असल्याचं गृहमंत्री देशमुखांनी म्हटलं होतं आणि त्याचंच पहिलं पाऊल म्हणून शक्ती विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं। राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतायत। महिला अत्याचार प्रकरणी 21 दिवसात निकाल लागावा, तसंच महिला आणि बाल अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं, यासाठी हा कायदा असेल। शक्ती नावाचा कायदा त्यानिमित्तानं आज आम्ही विधानसभेमध्ये सादर केला। आता याच्यावर सर्व विधानसभेचे आमचे सहकारी त्यांच्याबरोबर ते आपले मत मांडतील आणि या कायद्याच्या माध्यमातून एकदा अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर त्याचा सबळ पुरावा मिळाल्यानंतर लवकरात लवकर जो कोणी दोषी असेल त्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, हा या शक्ती कायद्याचा उद्देश आहे। त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये आम्ही मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा याच्यामध्ये आम्ही त्यामध्ये प्रावधान केलेलं आहे। त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा शक्ती कायदा आहे, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे महिला अत्याचार होतात ते थांबू शकतील आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकेल।